काही श्री स्वामी समर्थ वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी माझे काम वगैरे उरकले आणि साहेबांनी मुलाला ट्युशन सोडलं होतं. त्याची आणायची जबाबदारी माझी होती. सो मी त्याला घेऊन आले घरी आणि दुपारी जेवण केलं तर मस्तपैकी. पण साहेबाची फरमाईश होती की सोड्याची भाजी कर म्हणून. सो मी पाण्यामध्ये सोडे ते भिजत घातले होते गरम पाण्यामध्ये, मस्तपैकी 10-15 मिनटं शिजून दिले थोडेसे. आणि त्यानंतर मसाला तयार करून घेतला. कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे, अद्रक वगैरे आणि कढीपत्ता टाकून मसाला टाकून मस्त फोडणी दिली. मसाला छानपैकी परतून घेतला आणि जे बाकी बेसिक मसाले असते, तिखट, हळद, धनापूड आणि चिकन मटन मसाला तो टाकला आणि सोडे टाकून मस्तपैकी कोथिंबीर वरून टाकली आणि पाणी टाकून छानपैकी ते शिजायला ठेवून दिलं. आज काय तसं साहेबांची फरमाईश होती, भांड्यामध्ये करायचंच होतं. सो मस्तपैकी मी ते घेतलं बनवून, छान शिजवलं वगैरे आणि मस्तपैकी सर्व वगैरे बघू शकता की ते छान दिसत होते भाजी आणि राईस वगैरे. सो जेवण वगैरे दिलं आणि त्यानंतर मला ऑर्डरला जायचं होतं. मी ऑर्डरला गेले आणि यायला मला झालं ते 9:30. सो साहेब आणि मुलं जेवण घेतले होते. मलाच काही नव्हतं राहिलं जेवायला. सो मी 9:30ला भाकरी बनवला घेतला होता, कारण मला लागली होती भूक आणि दुसरं काही बनत बसायची माझी कॅपॅसिटी नव्हती. सो मी भाकरी बनवत होते आणि साहेबांना म्हटलं तुम्हाला काय खायचं, तर साहेब म्हटले मी एक भाकर खाईल गरम गरम, पण त्याला मला तूप लावून हवं आहे. सो मी त्यांना मस्तपैकी तूप लावून दिली आणि त्याच्यासोबत थोडीशी साखर. मला म्हणले रोल करून दे. तर मग गरम गरम मस्त भाकरीला असे नाही का तूप साखर लावून त्यांना रोल करून दिला आणि मग ते त्यांनी खाल्ले. त्यांना तसे हवे होते, कारण गरम गरम भाकरी छान लागते तूप साखरेसोबत. आणि मला भाजी करायची होती. सो मस्तपैकी मी टमॅटो चटणी केली. मस्तपैकी फोडणी दिली, जिरं टाकलं थोडंसं, कढीपत्ता आणि कांदा, त्याच्यासोबत टमॅटो. आणि मला लाल तिखटमध्येच आवडते कांदा टमॅटो चटणी. सो मस्तपैकी त्याच्यामध्ये मी बेसिक मसाला टाकले, तिखट वगैरे, हळद आणि कांदा लसूण मसाला आणि चिकन मसाला आणि धनेपूड थोडंसं एकदम, आणि मस्तपैकी शिजून दिलं बारीक गॅसवरती आणि मस्त भाजी भाकरीसोबत खाल्ली. तर भेटूया ब्लॉगमध्ये. ओके, बाय.